28 प्रवासी घेऊन जाणारी खाजगी बस मोर नदीच्या पात्रात कोसळली आहे। या ठिकाणी मोठा अपघात सकाळी पहाटे घडलेला आहे। आपण पाहू शकता ही जी बस आहे ही इंदूरवरून जळगावला जात असताना या खाजगी बसचा अपघात झालेला आहे। या अपघात थेट 20 फूट मोर नदीमध्ये कोसळलेली आहे। मोठा अपघात या ठिकाणी मानला जातोय। एकंदरीत सातत्याने या ठिकाणी हे अपघात घडत असतात। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संबंधित नागरिक करतायत। मात्र ही जी घटना घडलेली आहे ही घटना अत्यंत धक्कादायक घटना आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे या घटनेमध्ये साधारणतः 20 प्रवासी जे आहेत हे जखमी असल्याची माहिती समोर येत आहे आणि एक मृत्यू पडल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे, उपचार सुरू आहे। मात्र ही जी घटना पाहिली तर ही घटना अत्यंत धक्कादायक मानली जात आहे। कशा प्रकारे ही घटना घडलेली आहे याचं मात्र अद्याप पुष्टी झालेली नाही। नेमकं वाहन चालक जो होता वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं का किंवा या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलाही दुजोरा मिळालेला नाही। मात्र जी वस्तुस्थिती सध्या आपण दाखवतोय पहाटेच्या सुमारास ही जी घटना घडलेली आहे ही धक्कादायक घटना घडलेली आहे। थेट 20 फूट नदीत हे श्री गणेश ट्रॅव्हलची बस थेट नदीमध्ये कोसळलेली आहे। या घटनेमध्ये सध्या पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील तपास यंत्रणा सुरू आहे आणि रुग्णावर उपचार सुरू आहेत। रवी गोरेसह मंगेश ढोले, TV9 मराठी, जळगाव, रावेर, यावल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।